हा काँग्रेसचा एका अर्थाने बालेकिल्ला झाला. बरोबर. तुम्ही या सगळ्या प्रभागातल्या समस्याकडे कसं बघता? या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की या प्रभागामध्ये जवळपास 4 ते 5 स्लम भाग येतात. त्या स्लम भागाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. दयनीय अवस्था या कारणामुळे आहे की याच्या अगोदर जे कोणी प्रतिनिधी होऊन गेले त्या प्रतिनिधी अजिबात या परिसराकडे लक्ष दिलं नाही. लक्ष काय ते म्हणजे दिसलेच नाही लोकांना. या पंचवार्षिकमध्ये कधीच कुठे दिसले नाही. म्हणून त्यामुळे हा प्रभागाचा पूर्ण वाटोळ झालेला आहे. तसेच या प्रभागामध्ये तुडुंब भरलेले आहे. नाल्यांमध्ये साफसफाई, मोठे नाले आहेत त्याची साफसफाई अजिबात याकडे कोणी लक्ष दिलं नाही. प्रशासन होतं त्यावेळेस तर विषयच नव्हता. प्रशासन अजिबातच लक्ष देत नव्हतं. त्यामुळे याकडे सगळ्यात महत्त्वाचं आमचं लक्ष राहणार आहे. म्हणजे संपूर्ण पॅनलचं लक्ष या आम्ही निवडून आल्यानंतर या सगळ्या बाबीकडे आम्ही आवर्जून लक्ष देऊ. बरं, असं म्हटलं जातं की प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक जो भाग आहे तो स्लम एरियामधला भाग आहे, बरोबर. आणि या स्लम एरियामध्ये अनेक जे लाभार्थी आहेत, घरकुलचे लाभार्थी, रमाई आवास योजना असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, या सगळे लाभार्थी लोक प्रशासन नसल्यामुळे वंचित आहेत. हा प्रश्न तुम्ही प्रामुख्याने कसा मार्गी लावणार? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की जे प्रतिनिधी असतात यांना कुठेतरी एक पॉवर असते आणि स्लममधल्या लोकांना थोडंसं ज्ञान कमी असते. आणि लोकप्रतिनिधीनं त्यांच्याकडे लक्ष दिलं तर PR कार्ड असो किंवा घरकुल योजना असो, रमाई आंबेडकर योजना असो, यातून त्यांना तर खिशातून पैसे द्यायचे नाही. शेवटी सरकार पैसे त्याचे देतात. पण महत्त्वाचं असं प्रतिनिधींनी त्यात जर इंटरेस्ट घेतला, प्रतिनिधी त्यांना पुढाकार घेतला तर निश्चित हे सगळं मार्गी लागू शकते. तर त्याप्रकारे आम्ही बिलकुल त्याकडे आवर्जून लक्ष देऊ आणि त्याचा सगळा पाठपुरावा करून लोकांना घरकुल असो, रमाई असो किंवा PR कार्ड असो तर याची बिलकुल मदत करू. बरं, प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक भाग असे आहेत जिथे नळ जे आहेत येत नाहीत. 2-2, 3-3 दिवसानंतर नळ येतात. केंद्राची योजना आहे हर घर जल योजना, म्हणजे प्रत्येकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी RO जी व्यवस्था जी आहे ती केंद्राच्या अंतर्गत येतात. तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही RO प्लॅन्ट तुमच्या प्रभागामध्ये कसं तुम्ही याचं नियोजन कसं करणार? नाही, अजूनपर्यंत जरी अमरावती शहरामध्ये कुठेच मनपाच्या तरी हद्दीत RO प्लॅन्टचं असं कठोर मी बघितलेलं नाही. परंतु जर अशी योजना निश्चित असेल, जशी ग्रामपंचायतला आहे हे मला माहीत आहे, पण ग्रामपंचायत सारखी जर कुठेतरी मनपामध्ये जर योजना असेल तर निश्चित आपण प्रभागामध्ये जिथे जिथे आवश्यक आहे तिथे RO प्लॅन्ट उपलब्ध करून देऊ. बरं, असं म्हटलं जात आहे की महानगरपालिका जी आहे नागरिकांकडून टॅक्स जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घेतात. परंतु त्यांना ज्या सुविधा पाहिजे, मूलभूत सुविधा, आरोग्य असो किंवा मग पाण्याची व्यवस्था असो किंवा मग घनकचऱ्याचे नियोजन असो, या सगळ्या सुविधा मिळत नाही. टॅक्स जे भरमसाठ वाढीव घेतात त्याकडे तुम्ही लक्ष वेधणार आहात का? निश्चितच. जर इतका मोठा टॅक्स, बलाढ्य टॅक्स अमरावतीकरांवर आज सध्याच्या कंडिशनला लादलेला आहे. जो कुठला टॅक्स वाढलेला आहे मला वाटते याच्याबद्दल तर दुप्पटच केला होता, पण आणखी त्यांनी काही कमी केला 30-40%. आम्ही पूर्वीचा जो टॅक्स होता तो करण्याचा निश्चित प्रयत्न करू. बरं, असं म्हटलं जातं की साधारणतः 400 ते 500 कोटी जे आहे हे नालेसफाई आणि बाकी वेगवेगळ्या प्रभागाच्या स्वच्छतेसाठी आले होते. परंतु त्या पद्धतीचं कुठेही स्वच्छ शहर जे असायला पाहिजे तसं दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरलंय? तुम्ही जे सांगत आहे की 500 ते 600 करोड रुपये या सर्व साफसफाई, नाले साफसफाई किंवा पूर्ण शहराच्या साफसफाईसाठी आलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मी तर म्हणतो तुम्ही 500 करोड म्हणता तर त्यातले 100 करोड या लोकांनी या साफसफाईवर खर्च केलेला नाही. त्याचमुळं शहराची दयनीय अवस्था झाली. मधात तुम्हाला माहीत असेल युवक काँग्रेसनं खूप मोठं आंदोलन यासाठी उभं केलं होतं. स्वतःचं लक्ष त्याकडे वेधलं होतं, तर तरी त्या सरकारला त्या जाग आली नाही. इतकं नेगरगट्ट सरकार सध्याच्या कंडिशनला आहे. बरं, तुमच्या प्रभागामध्ये सिनियर सिटीजन्स आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी फिरण्यासाठी संध्याकाळी किंवा जॉगिंगसाठी एखादी गार्डन चांगल्या पद्धतीने लहान मुलांसाठी
किंवा मग एखादी प्लेग्राऊंड असं असायला पाहिजे होतं, पण तसं नाही आहे. तुम्हाला जर संधी दिली तर हा प्रश्न तुम्ही प्रामुख्याने मार्गी कसा लावणार? माझ्या प्रभागामध्ये जवळपास एक 20 ते 25 ओपन स्पेस आहे. पूर्ण कॉलनी एरिया म्हणू किंवा स्लममध्ये पण ओपन स्पेस आहे. त्या ओपन स्पेसकडे कुणीही लक्ष दिलं नाही आजपर्यंत, ना प्रशासनाने दिलं ना प्रतिनिधींना दिलं. तर निश्चितच आम्ही जर काँग्रेस पक्षाकडनं निवडून आलो तर बिलकुल आम्ही जॉगिंग ट्रॅक असो, गार्डन असो किंवा बेंचेस वगैरे लावून या वयोवृद्ध लोकांना किंवा सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना परिसरातच सोयी उपलब्ध करून देऊ. बरं, आरोग्याचा जो आहे तो महत्त्वाचा प्रश्न आहे प्रभागातला. असं म्हटलं जातं की पावसामध्ये पाणी जे येते आणि ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये घराण्यामध्ये जाते. याचं सगळं नियोजन जे आहे, नालेसफाईचं किंवा या सगळ्या याचं नियोजन कसं करणार, ज्यामुळे आरोग्याच्या ज्या महत्त्वाच्या समस्या ज्या आहेत नागरिकांना उद्भवत आहे, याकडे तुम्ही कसं बघता? निश्चितच सफाई नसल्यामुळंच आरोग्याच्या समस्या इथे म्हणजे तयार झालेल्या आहे. तर ज्यावेळेस आम्हाला कुठेतरी मनपाच्या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व मिळेल तर त्यावेळेस आम्ही सर्वात प्रथम सफाईला प्राधान्य देऊ आणि नाल्या साफसफाई किंवा पूर्ण परिसरातील नाल्या म्हणजे गटार, आपल्याकडे भूमिगत गटार योजना आहे पण ती पण सुरू झालेली नाही. बऱ्याच लोकांनी त्यात सांडपाणी सोडलेलं आहे, तर ते सांडपाणी सोडून ते जाम झालेलं आहे, म्हणजे एका ठिकाणी स्टोअर झालेलं आहे. त्याच्यामुळं ते रस्त्याच्या मध्ये चेंबर झालेले, त्यातून पण सांडपाणी बाहेर निघते. तर शक्यतो झालंच तर आम्ही प्रशासनाला कळू की आमच्या गटर लाईनची व्यवस्था करून द्या, म्हणजे सुरू करून द्या आणि ज्या नाल्या आहे सध्या तर त्या नाल्याची निश्चित साफसफाई केली जाईल. बरं, तुमच्या प्रभागामध्ये जे बेरोजगार युवक आहेत, जे MPSC UPSC पोलीस भरतीची तयारी करतात, त्यांच्यासाठी तुमच्या मार्फत प्रभागामार्फत एक सार्वजनिक लायब्ररी व्हावी आणि जिम जे आहेत व्यायामशाळेसाठी मोठा निधी येतो, 10 लाख रुपये साधारणतः निधी. हा तुम्ही कसं नियोजन करणार याचं? माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कॉलनी एरिया आहे काही, आणि जे स्लम एरिया आहे महत्त्वाचा कॉलनी एरिया आहे. कॉलनी एरियातल्या पोरांना कुठेतरी आर्थिक बाजू त्यांची सक्षम राहते, कुठे ट्युशन लावतील, कुठे अभ्यासिकामध्ये ते जातील. परंतु जे स्लम एरिया आहे या लोकांना मोलमजुरी करून, आणि त्यात पण हुशार मुलं आहेत, महत्त्वाचा विषय त्या स्लममध्ये पण हुशार मुलं आहेत. अशा विद्यार्थ्यांना त्या घरीच म्हणजे आपल्या परिसरामध्येच अभ्यासिका उपलब्ध करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू. जसं वडरपुऱ्यामध्ये खूप मोठा वडर समाज आमच्या इथे आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे, तर त्या समाजाला कुठेतरी या प्रवाहात आणलं पाहिजे. त्यातले हुशार पोरांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. यासाठी अशा ठिकाणी आम्ही अभ्यासिका किंवा अभ्यासिकामध्ये ज्या स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वगैरे आहे हे आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ. बरं, खासदार जे आहेत ते काँग्रेसचे आहेत. तुम्हाला इथे सत्ता आणणं ही म्हणजे एका पद्धतीने एक चॅलेंज आहे. तुम्ही या सगळ्या याच्याकडे कसं बघता? नाही, खासदार आहे आमचे निश्चित बरोबर आहे आणि चॅलेंजिंग आहे. ही निवडणूक म्हटलं की चॅलेंजिंग आलंच, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु असं आहे की आमचं जे वर्क आहे, आमच्या सर्व जे माझे 3 उमेदवार आहे अजून, यांचं जे वर्क आहे या वर्कला पाहूनच, या कामाला पाहूनच लोक आम्हाला संधी देतील हे निश्चित आम्हाला विश्वास आहे. यानिमित्तानं तुमच्या प्रभागातल्या लोकांना काय विनंती करणार? एकच विनंती लोकांना आहे की या आमचं जे बोधचिन्ह आहे या बोधचिन्हावर शिक्का मारून आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि सेवेची संधी द्यावी. कारण आजपर्यंत जे प्रतिनिधी होऊन गेले त्यांनी जे काम नाही केलं ते निश्चित आम्ही सर्व चौघं मिळून काम पूर्णत्वात नेऊ एवढं निश्चित सांगतो.